बॅक टू मराठी कार ऑटो। तर आज आपण आलेलो आहे सायराम मोटर्समध्ये कोणकोणत्या प्रीमियम सेगमेंटच्या कार सेकंड हँडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत याबाबतची पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट केला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। चला तर मग पाहूया यामध्ये कोणकोणत्या स्टॉक्स आपल्याला अवेलेबल असणार आहे याबाबतचे पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तसेच आणि तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला पाहायला मिळेल यामध्ये कोणकोणता स्टॉक्स आता अवेलेबल आहे आणि किती प्राइस असणार आहे, काय निगोशिएबल असणार आहे, काय ऑफर्स वगैरे अवेलेबल असतील याबाबतचे पूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे। चला तर पाहूया पहिली आपली कार स्विफ्ट पाहायला मिळून जाते मारुतीची 2015चा मॉडेल आपल्याला पाहायला मिळून जातं। यामध्ये पॉवर विंडो, पॉवर स्टेअरिंग वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातात। तुम्ही पाहू शकता टायर्स ही आपल्याला 80% पर्यंत टायर्स अवेलेबल असणार आहेत आणि VVT व्हर्जनमध्ये यामध्ये पाहायला मिळून जातं। सेकंड ओनर हिचा असणार आहे आणि प्राईस ही निगोशिएबल असणार आहे। तसेच हिची प्राईस आपल्याला 5,25,000 पर्यंत पाहायला मिळून जाईल। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जी प्राईस वगैरे आपल्याला पाहायला मिळून जाईल तीही निगोशिएबल सेकंड ओनर असणार आहे हिचा। तुम्ही पाहू शकता आतल्या साईडने अशा प्रकारे आपल्याला इंट्रो वगैरे पाहायला मिळून जातो। आतल्या साईडने सीट कुशनिंग वगैरे अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जाते। बॅक साईडला पाहूया आता आपण। बॅक साईडने तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाहायला ही मिळून जाते। बॅक साईडने सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचा व्हाईट कलरमध्ये पेट्रोल व्हर्जनमध्ये आपल्याला ही पाहायला मिळून जाते। आता आपण पाहूया आपली सेकंड कार सेकंड हँडमध्ये आपल्याला सायराम मोटर्समध्ये अवेलेबल असणार आहे। हिची ही होंडाई i20 असणार आहे। हिचा फर्स्ट ओनर असणार आहे आणि तसेच यामध्ये आपल्याला 2014चा मॉडेल हे इथे अवेलेबल असणार आहे। तुम्ही पाहू शकता हिचं साईड व्ह्यू वगैरे कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जातो। या साईडने सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता आपण पाहूया आतल्या साईडने तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला इंटेरियर वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातं। त्याच्यात या साईडने सीट कुशनिंग वगैरे सीट कवर्स वगैरे यामध्ये अवेलेबल असणार आहेत। त्याच्यात आता आपण पाहूया बॅक साईडने सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला अवेलेबल असणार आहे। ही होंडा i20 आहे, पेट्रोल व्हर्जनमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते आणि त्याची हिची प्राईस ही आपल्याला हिची प्राईस 4,50,000 निगोशिएबल असणार आहे। जर का तुम्ही ऑन टेबल बसलात तर हिची प्राईससुद्धा निगोशिएबल होईल आणि चांगली आणि मस्तपैकी कार आहे। तुम्ही पाहू शकता सायराम मोटर्समध्ये इथे सध्या ही अवेलेबल आहे। त्यानंतर आपली कार सेकंड हँड कार स्विफ्ट डिझायर डिझेल व्हर्जनमध्ये पाहायला मिळून जातं। 2016चा मॉडेल हे आपल्याला पाहायला मिळून जातं। तुम्ही पाहू शकता हिचा ओनर हा फर्स्ट ओनर आपल्याला पाहायला मिळून जातो। त्यामध्ये आपल्याला अलॉय व्हील्स आणि टायर हे 80% पर्यंत पाहायला मिळून जातात। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचा लुक वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातो। तुम्ही पाहू शकता साईड व्ह्यू अशा प्रकारे असणार आहे। आणि आता आपण पाहूया आतल्या साईडने यामध्ये कोणकोणते फीचर्स आपल्याला पाहायला मिळून जातात। यामध्ये आपल्याला पॉवर विंडो, पॉवर स्टेअरिंग वगैरे पाहायला मिळून जातं। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जातं। सीट कुशनिंग वगैरे या युनिटमध्ये पाहायला मिळून जातं। आता आपण हिचा फर्स्ट ओनर असणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि या कारची प्राईससुद्धा आपल्याला निगोशिएबल असणार आणि ही डिझेल व्हर्जनमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते। डिझेलमध्ये हिचं मायलेजसुद्धा चांगल्या प्रकारे पाहायला मिळून जातं। तुम्ही पाहू शकता अशामध्ये सायराम मोटर्समध्ये इथे अवेलेबल आहे। जर का तुम्हाला घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता। बॅक साईडने दाखवले पण बॅक साईड ओपन आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचा लुक हा साईड व्ह्यू वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातो आणि त्याच्यात हिची प्राईस ही आपल्याला 4,75,000 पर्यंत असणार आहे। जर का तुम्ही ऑन टेबल जर का बसलात तर प्राईस नक्कीच निगोशिएबल होईल आणि तसेच आपल्या चॅनलचे मराठी कार ऑटो चॅनलची जर का तुम्ही नाव वगैरे सबस्क्राईब आहे किंवा मी ही व्हिडिओ पाहून आला तर तुमची प्राईससुद्धा निगोशिएबल आणखी निगोशिएबल होईल। तुम्हाला जर काही कार घ्यायची असेल तर सायराम मोटर्समध्ये तुम्ही येऊ शकता, येऊन ही कार पाहू शकता। यानंतर आता आपण पाहूया आपली नेक्स्ट गाडी सेकंड हँडमध्ये आपल्या सँट्रो पाहायला मिळून जाते। तुम्ही पाहू शकता हे 2010चा मॉडेल असणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जाते। व्हाईट कलरमध्ये इथे अवेलेबल आहे। 80% पर्यंत टायर्स यामध्ये पाहायला मिळून जातात। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही पाहायला मिळून जाते। बॅक साईडने तुम्ही पाहू शकता सँट्रो आहे, ही पेट्रोल व्हर्जनमध्ये पाहायला मिळून जाते आणि हिची प्राईस ही 1,85,000 रुपये असणार आहे।
आणि जी प्राईससुद्धा निगोशिएबल असणार आहे. जर का तुम्हाला ही सँट्रो घ्यायची असेल तर सायराम मोटर्सला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला ही कार्स अवेलेबल असेल. नेक्स्ट आपली मारुती सुझुकी रिट्स पाहायला मिळून जाते. 2010चं मॉडेल यामध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं. तुम्ही पाहू शकता हिचा लुक वगैरे अशा प्रकारे पाहायला मिळून जातो. यामध्ये आपल्याला सेकंड ओनर पाहायला मिळून जातो आणि तुम्ही पाहू शकता हिचा कलर हा आपल्या सिल्वर कलरमध्ये इथे सायराम मोटर्समध्ये अवेलेबल असणार आहे. ह्याची प्राईस ही 2,62,000 रुपये असणार आहे. तुम्ही पाहू शकता आणि ऑन टेबल बसल्यावरती प्राईस नक्कीच निगोशिएबल होईल. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचा लुक वगैरे पाहायला मिळून जातो आणि ही पेट्रोल व्हर्जनमध्ये पाहायला मिळून जाते आपल्याला. ही तुम्ही यामध्ये CNG लावून अधिक प्रमाणात CNG लावल्यानंतर अधिक प्रमाणात तिची मायलेज इन्क्रीज करू शकता. अशा प्रकारे ही पाहायला मिळून जाते. नेक्स्ट कार वॅगनर असणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचा सिल्वर कलरमध्ये पाहायला मिळून जाते. टायर तुम्ही पाहू शकता 80% पर्यंत टायर आहे. ही फर्स्ट ओनरमध्ये पाहायला मिळून जाते. तुम्ही पाहू शकता 2008चा मॉडेल आहे हे. आणि तसेच प्राईस ही जी निगोशिएबल असणार आहे. प्राईस तुम्हाला मी सांगून देतो ही जी 1,25,000 पर्यंत आपल्याला प्राईस या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळून जाते. तुम्ही पाहू शकता 2008चा मॉडेल असणार आहे. प्राईस ही निगोशिएबल नक्कीच असणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारेचा लुक वगैरे या साईडनी सुद्धा तुम्ही पाहू शकता. बॅक साईडनी कशा प्रकारे आणि फर्स्ट ओनर कार आहे ही. जर का तुम्हाला ही कार घ्यायची असेल तर सायराम मोटर्सला नक्की फलटण साईडला इथं शोरूम वगैरे आपल्याला अवेलेबल आहे. इथे येऊन नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता. नेक्स्ट आपली कार ही टोयोटा कोरोला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जातं. हिचा कलर वगैरे आणि यामध्ये आपल्याला पॉवर विंडो पॉवर स्टिअरिंग वगैरे पाहायला मिळून जातं. ही डिझेल व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते. तुम्ही पाहू शकता हिचा लुक वगैरे कशा प्रकारे असणार आहे. ही 2012चा मॉडेल आहे. सेकंड ओनरमध्ये पाहायला मिळून जातं आणि हिचं रनिंग हे 62,000 पर्यंत पाहायला मिळून जाते. आणि तसेच जर का तुम्हाला ही कार घ्यायची असेल परचेस करायची असेल तर हिची प्राईस ही 5,85,000 असणार आहे आणि निगोशिएबल प्राईस असणार आहे. तुम्ही पाहू शकता ह्या साईडने कशा प्रकारे असणार आहे. आतल्या साईडने पाहूया आपण आता. आतल्या साईडने तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जाते. अशा प्रकारे ही आपल्याला पाहायला मिळून जाते. कार बॅक साईडने पाहूया आता आपण. बॅक साईडने सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जाते. यामध्ये टँक वगैरे डिझेल व्हेरियंट असल्यामुळे यामध्ये टँक डिक्की वगैरे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे हिचा लुक वगैरे आपल्याला बॅक साईडने पाहायला मिळून जातो. अशा प्रकारे ही सायराम मोटर्समध्ये आपल्याला कार अवेलेबल आहे. जर का तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही इथे नक्की येऊन व्हिजिट करू शकता. यानंतर आपली कार असणार आहे अल्टो 800 सेकंड हँडमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते. तुम्ही पाहू शकता हिचा व्हाईट कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते. 2018चा मॉडेल पेट्रोल व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते. तुम्ही पाहू शकता हिचा इन्शुरन्स हा थर्ड पार्टी इन्शुरन्स असणार आहे फर्स्ट आणि हिचा ओनर हा फर्स्ट ओनर आपल्याला पाहायला मिळून जाते. हिचं रनिंग हे 9,400 किलोमीटर झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आणि हिची प्राईस ही 3,50,000 पर्यंत असणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचा लुक वगैरे आपल्याला पाहायला मिळून जाते. यामध्ये आपल्याला पॉवर विंडो पॉवर स्टेअरिंग परत स्टिरिओ आणि सेंट्रल लॉकिंग सिस्टीमसुद्धा या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळून जाते. जर का तुम्हाला ही कार घ्यायची असेल तर सायराम मोटर्स फलटण इथे तुम्ही येऊन नक्की व्हिजिट करू शकता. नक्की प्राईस इथे निगोशिएबल होईल. याकरता तुम्ही येऊन व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला ही कार्स कशा प्रकारे आहे आतल्या साईडने वगैरे आज आपण पाहूया. आतल्या साईडने कशा प्रकारे असणार आहे याबाबत तुम्ही पाहू शकता. आतल्या साईडने सेंट्रल लॉकिंग वगैरे पाहायला मिळून जाते. तुम्ही पाहू शकता आतल्या साईडने सीट कुशनिंग वगैरे चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. रेड आणि ब्लॅक कलरमध्ये सीट कुशनिंग वगैरे पाहायला मिळून जाते. सीट्स कवर वगैरे दिलेलं आहे. आता बॅक साईडने पाहूया आपण. लॉक केलेली आहे. बॅक साईडने पाहूया. बॅक साईडने तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही स्मॉल आणि फॅमिली कार आपल्याला या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळून जाते. तेही पेट्रोल व्हेरियंटमध्ये. जर का तुम्ही यामध्ये CNG लावलात तर चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जातं. मायलेज वगैरे यामध्ये CNGमध्ये तुम्ही पाहू शकता. बॅक साईडनी CNGमध्ये सुद्धा चांगल्या वगैरे मायलेज पाहायला मिळून जातं. MH 42 बारामतीचं पासिंग यामध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जातं. नेक्स्ट आपली कार ही होंडा सिटी पेट्रोल व्हेरियंटमध्ये पाहायला मिळून जाते. हिचं मॉडेल हे 2011चं मॉडेल असणार आहे. तुम्ही पाहू शकता हिचा कलर हा सिल्वर कलरमध्ये पाहायला मिळून जाते. यामध्ये अलॉय व्हील्स वगैरे पाहायला मिळून जातो आणि 80% पर्यंत टायर अवेलेबल आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचा लुक वगैरे पाहायला मिळून जातं. हिचा आणि तसेच हिचा इन्शुरन्स हा थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे. ही फर्स्ट ओनर कार आहे आणि 81,000 किलोमीटर झालेला आहे.
तर ही जी प्राईस ही निगोशिएबल असणार आहे. ही जी प्राईस ही 4,50,000पर्यंत पाहायला मिळून जाते. जर का तुम्ही ऑन टेबल बसलं तर नक्कीच ही जी प्राईस कमी होऊन जाईल. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचा लुक वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातो. तुम्ही पाहू शकता मी आतल्या साईडने तर तुम्हाला दाखवून देतो कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जाते ही कार. पॉवर विंडो, पॉवर स्टेअरिंग वगैरे आपल्याला या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळून जातं. सेंटर लॉकिंग वगैरे सिस्टीम या व्हेरियंटमध्ये पाहायला मिळून जातं. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचं सीट कुशनिंग, सीट्स कवर वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातात. तसेच आता आपण पाहूया बॅक साईडला. बॅक साईडने तुम्ही पाहू शकता यामध्ये आर्मरेस्ट वगैरे पाहायला मिळून जातात. अशा प्रकारे हिचा लुक वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातो. आणि जी प्राईस जर का तुम्हाला ही कार घ्यायची असेल तर सायराम मोटर्स फलटन्स इथे सध्या अवेलेबल आहे. तुम्ही येऊन नक्की विजिट करू शकता. आता आपण पाहूया ही वॅगनर आपल्याला पाहायला मिळून जाते. 2009चं मॉडेल असणार आहे. सेकंड ओनरमध्ये आपल्याला ही पाहायला मिळून जाते. तुम्ही पाहू शकता याचा लुक वगैरे अशा प्रकारे आहे. आणि हिचा इन्शुरन्स आपल्याला थर्ड पार्टी इन्शुरन्स पाहायला मिळत होतो. ही जी प्राईस ही निगोशिएबल असणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे. आणि जी प्राईस ही 1,65,000पर्यंत आपल्याला पाहायला मिळून जाते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचा लुक वगैरे. आता आपण आतल्या साईडने पाहूया. आतल्या साईडने तुम्ही पाहू शकता पॉवर विंडो, पॉवर स्टेअरिंग वगैरे या व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळून जातात. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. पेट्रोल व्हेरियंटमध्ये ही आता अवेलेबल आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्ही CNG सुद्धा लावू शकता. या व्हेरियंटमध्ये CNG लावला तर नक्की जी मायलेज वगैरे इन्क्रीज होतं. आणि छोटीशी स्मॉल साईजमध्ये फॅमिली कार ही आपल्याला मारुतीची आपल्याला पाहायला मिळून जाते. आपली नेक्स्ट ही मारुती सुझुकी वॅगनर. तुम्ही पाहू शकता 2009चं मॉडेल आपल्याला पाहायला मिळून जातं. तुम्ही पाहू शकता हिचा लुक वगैरे कशा प्रकारे व्हाईट कलरमध्ये इथे व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते. आणि जी प्राईस ही 1,15,000 असणार आहे. सगळ्यात कमी प्राईजमध्ये हीच आहे इथे अवेलेबल. तर जर का तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल तर तुम्ही सायराम मोटर्सला नक्की येऊन विजिट करू शकता. आणि त्याची ही जी प्राईससुद्धा निगोशिएबल असणार आहे. तुम्ही येऊन विजिट करू शकता. जर का आता आपण पाहूया आतल्या साईडनीचा लुक वगैरे कशा प्रकारे पाहायला मिळतो. यामध्ये आपल्याला पॉवर विंडो, पॉवर स्टेअरिंग आणि AC सुद्धा या व्हेरियंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे असणार आहे. आता बॅक साईडने पाहूया आपण. बॅक साईडला तुम्ही पाहू शकता. आणि या व्हेरियंटमध्ये आपल्या LPG प्लस पेट्रोल व्हेरियंटमध्ये पाहायला मिळून जाते. ही जर का तुम्हाला घ्यायची असेल तर LPG प्लस पेट्रोल व्हेरियंटमध्ये असणार आहे. तुम्ही पाहू शकता एक LPGमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यामध्ये मायलेज आपल्याला इन्क्रीज होऊन जातं. जर का तुम्हाला ही कार घ्यायची असेल तर नक्की तुम्ही सायराम मोटर्सला येऊन विजिट करू शकता. आपली नेक्स्ट महिंद्रा बलेरो 2009चं मॉडेल. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचा लुक वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातो. तसेच ही जी प्राईस ही 3,50,000 असणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचा लुक वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातो. महिंद्राची बलेरो ही आपल्याला पाहायला मिळून जाते. तसेच ही 8 सीटरपर्यंत आपल्याला पाहायला मिळून जाते. जर का तुम्हाला कुठे लॉंग रूटला किंवा न्यायची असेल किंवा मोठे फॅमिली करतात तुम्हाला जर का कार पाहिजे असेल तर ही एक महिंद्राची बलेरो डिझेल व्हेरियंटमध्ये पाहायला मिळून जाते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचा लुक वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातो. आतल्या साईडने तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही गाडी आपल्याला पाहायला मिळून जाते. आता आपण पाहूया बॅक साईडला. बॅक साईडने तुम्ही पाहू शकता हिचा सीट वगैरे कशा प्रकारे पाहायला मिळून जातात यामध्ये. आणि या साईडने सुद्धा आपण आता पाहूया. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला ही पाहायला मिळून जातं. जर का तुम्हाला या शोरूमला व्हिजिट करायचं असेल तर या शोरूमचा ॲड्रेस आपल्या स्क्रीनवरती सुद्धा पाहायला मिळत असेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे. तुम्ही जाऊन नक्की व्हिजिट करू शकता. नक्की ही बलेरोची कार पाहू शकता कशा प्रकारे असणार आहे. याबाबतचे आणखी काही डिटेल्स तुम्हाला यावरती मी कॉन्टॅक्ट्स वगैरे दिलेले आहेत. यावरती येऊन तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट्स करू शकता.